जय जवान जय किसान. आज आपण तुषार टटकरी साहेबांच्या फार्मवर आलेले आहोत. मगाशी आपल्या दुकानावर आपण आले होते आणि हे कवटी चाफा आपण खरेदी केलेला आहे. आज मी हा झाड कसा लावायचा हे आपण प्रत्यक्षात दाखवत आहोत. आपण पाहूया. आपण खड्डा काढलेला आहे इथे. ऑलमोस्ट 2x2 चा खड्डा काढलेला आहे आणि ह्याच्यावरती आपण शेणखत टाकतोय ह्या मातीवर. ही प्रोसेस सर्व झाडांसाठी लागू पडतो. हे ऑलमोस्ट 2 किलो शेणखत आहे. ही माती आपण थोडी खड्ड्यात घेतोय. खत मिश्रित माती आहे ही. जनरली लोक काय करतात, खड्ड्यामध्ये डायरेक्ट शेण टाकतात. तसं टाकायचं नाही. हे मातीवर आपण जर खत टाकली आपण ते पूर्ण बघा मिक्स झाले. जर हे झाड आपल्या हस्ते टाकू द्या. काहीच फरक नाही. एक बाजूने माती घेतो. आता पडलेला खऱ्या अर्थाने मोठा प्रश्न असेल, हे झाड एवढं वर लावायचं होतं, मग एवढा खड्डा कशासाठी पडलेला आपल्याला प्रश्न आहे ना. ऍक्च्युली त्याला वार होण्यासाठी त्याला एक कॅल्क्युलेशन आहे. कुठल्या झाडाला किती खड्डा पाहिजे त्याप्रमाणे आपण तो खड्डा घेतलेला आहे. बाकी माती बाजूने लावून घेऊया आपण. प्रेस करा. सर, हे झाड आपण जे लावलंय आज, ही प्रोसेस तुम्हाला आधी माहिती होती आपल्याला? एकदम डीप मध्ये एवढी माहिती नव्हती. आज एवढी झाडं आपण लावून घेतलेली आहेत. खऱ्या अर्थाने ही प्रोसेस प्रत्येक झाडालाही लागू पडतो आपल्याला. प्रत्येक झाडाला तुम्हाला प्रत्यक्षात कसं वाटतं? खूप छान. एकदम म्हणजे प्रॉपर जसं पाहिजे तसं तुम्ही माहिती दिलेली आहे. याच्या आधी आम्हाला असली माहिती नव्हती, पण आज आम्हाला खरं समजलं की झाड लावायची प्रक्रिया काय आहे. आता याच्या पुढे जे आम्ही झाडं लावतो या पद्धतीने लावणार आहोत. आपण सुद्धा जर लावायची असली तर ह्या पद्धतीने झाडं लावावी. जय जवान जय किसान.